पिंपरी चिंचवड शहरात आज 3 ठिकाणी वेगवेगळ्या आगीच्या घटना घडल्या आहेत। या घटनेत 2 PMPL बस जळून खाक झाल्या आहेत, तर तिसऱ्या घटनेत 4 व्हीलर कार जळून खाक झाली आहे। सकाळी पिंपरी येथे PMPL बसने पेट घेतला होता। PMPL बस पिंपरीतून भोसरीकडे निघाली होती। या आगीची बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने यांत्रिक दरवाजे उघडले व प्रवासी सुखरूप बाहेर पडले। तसेच दुसरी घटना पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा येथे धावत्या PMPL बसने अचानक पेट घेतला आहे। पुणे इथून डांगे चौककडे जाणाऱ्या PMPL बसच्या इंजिनने अचानक पेट घेतला आहे। शॉर्ट सर्किटमुळे PMPL बसने पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। PMPLच्या बस चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवून बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने बसला लागलेल्या घटोक्यात आणले आहे। मात्र या घटनेमुळे PMPL बस सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आज दिवसभरात 2 PMPL बसला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत। तिसरी घटना भोसरी ते चाकण रोडवर घडली आहे। एक मारुती सुझुकीची कार रस्त्यावरच जळून खाक झाली आहे। ही घटना 3च्या सुमारास भोसरी ते चाकण रोडवर घडली आहे। भोसरीवरून चाकणला जाणाऱ्या 4 व्हीलर कारमध्ये अचानक बिघाड झाल्याने ड्रायव्हर चालकाने गाडी बाजूला घेतली। बाजूला घेतल्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला, त्यामुळे जीवितहानी कुठलीही झाली नाही। परंतु आज पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या 3 ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। पिंपरी चिंचवड व भोसरी विधानसभेतील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व फेसबुक पेजला फॉलो करा।